नामांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिता हे सोंग सारिले आरोपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. अखिल कोट ब्रह्मांड चालक करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भक्त काम कल्पद्रुम षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांची मौली साधकांचा मायबाप अनाथांची माय विश्व मौली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची आहुती देणारे देवमान्य संत संत मान्य संत आणि जगमान्य संत श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग संहितेतील काला या प्रकरणातील भगवंताच्या अवताराचं प्राकट्य कशा निमित्त आहे किम निमित्त आहे भगवान परमात्मा अवताराला येतो आल्यानंतर कोणतं कार्य करतो त्याचा यथामती यथावकाश चिंतन करण्यासाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा अवताराला आणि त्या दशेमध्ये आल्यानंतर त्यांनी चरित्र केलं. कोणत्या दशेतलं चरित्र असं केलं तरुणपणातलं चरित्र नाही सांगितलं. रांगता आणि गोधना राखीत आहे म्हणजे रांगताना काही चरित्र केलं आणि गायी राखताना काही चरित्र केलं त्याचं चिंतन तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात भगवंताने हे सोंग धरलं होतं हे सोंग सारिले या रूपे अनंते आणि पुढे ही बहुत करणे आहे. बाल रूपाचं सोंग धरलं कुठं गोकुळामध्ये मथुरे जन्माला आला आणि गोकुळामध्ये वाढला लहानाचा मोठा झाला आणि ते सोंग सारलं आणि पुन्हा असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाला भगवान परमात्मा निघून गेले. कशासाठी तर पुढेही बहुत करणे आहे. तुका म्हणे धर्मसंस्थ कशासाठी आला होता देव जन्माला कशासाठी अवतार घेतलं होतं तुकोबाराय म्हणतात धर्माची संस्थापना करण्यासाठी देव अवताराला आला होता आणि केला नारायणे अवतार त्याच्यासाठी भगवान परमात्मा अवताराला आला म्हणून अशा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. जरी आपल्याला पुढे वेळ नाही मिळाला तरी अगोदरच लाइटिंग गाडीनुसार तुम्हाला सर्व बातम्या म्हणजे अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. कारण पूर्ण कीर्तन जरी नाही ऐकलं अभंग कोणता घेतला होता अभंगाचा आशय काय हे एवढं कळाल्यानंतर ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात आणि ज्यांना पूर्ण कीर्तन ऐकायचं ते बसूही शकतात. विठ्ठल कीर्तन म्हटलं का कार्यक्रम म्हटलं का त्याला काहीतरी औचित्य असतं आणि त्याचं औचित्य असं आहे. समता विकास मंडळ आयोजित श्री गणेश जयंती उत्सव वर्ष 16वे आणि या वर्ष 16व्या वर्षातलं आजचं हे समारोपाचं कीर्तन आहे तथा भगवान परमात्म्याच्या जन्माचं कीर्तन आहे. श्री गणेश परमात्म्याच्या जयंतीचं कीर्तन आहे. बऱ्याचदा असं होतं अभंग ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल गणेश जयंती आहे आणि अभंग महाराजांनी काल्याचा का घेतला तर वारकरी संप्रदायाचा अलिखित स्वरूपाचा दंडक असा आहे. तुम्ही कार्यक्रम किती दिवसाचा केला याला महत्व आहे. तुम्ही गेली 7 दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं हरिपाठ केला भजन केलं आणि याचा समारोप म्हणून कीर्तन करायचं आणि कीर्तन कशाचं तर काल्याचं कीर्तन. बरं काल्याचं कीर्तन आजचं काल्याचं कीर्तन नुसतं काल्याचं कीर्तन नाही. आज काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्री गणेशाचा जयंती उत्सव जन्मोत्सव साजरा करायचा म्हणजे 2 in 1. आजचं कीर्तन कसं आहे 2 in 1 2 गोष्टी करायच्या कालाही करायचा आणि श्री गणेशाचा जन्मोत्सवही करायचा असं कीर्तन म्हणजे हा काल्याचा कीर्तन. आणि सुंदर असा आज सकाळपासूनचा उत्सव चालू आहे. श्रींचा अभिषेक पहाटे झाला तदनंतर अथर्वशीर्ष दिंडी प्रदक्षिणा असेल आणि हा कीर्तन सोहळा आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद. गेली 16 वर्ष अव्याहतपणे समता विकास मंडळाच्या या कुशल अशा मार्गदर्शनाने सुंदर असा हा 7 दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतोय. मला वाटतं बरेच पाठीमागे बरेच वर्ष या ठिकाणी सुंदर असा सप्ताही आपण साजरा केलेला आहे कारण आम्ही सप्ताहाला त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून मला आठवतं. असं सुंदर नियोजन आयोजन
सर्व समता विकास मंडळाने केलेले अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार, सचिव, ट्रस्टी सगळ्यांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि अभंगाकडे येतो. अभंगाकडे कीर्तन चालू करत असताना काही सूचना आहेत. सूचना अशा आहेत की कीर्तनात बसल्यानंतर जेव्हा जेव्हा कानावरती विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येईल तेव्हा तेव्हा मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. गेले काय घरी? मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. आलं लक्षात सर्वांच्या? कुणाच्याच लक्षात आलेलं दिसत नाही. मुखाने नाम घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवायची. मग तुम्ही म्हणत असाल महाराज, बरेच महाराज मंडळी येतात, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. अहो टाळी वाजवा, आम्ही मोबदला मिळाला तरच काम करणारी माणसं तुम्ही कीर्तनात म्हणतात टाळी वाजवा. फायदा काय? तर फायदा त्याचा असा आहे, कीर्तनात वाजवलेली टाळी आपल्या पापांची काय करत असते? होळी करत असते. आपल्याकडून व्यवहारामध्ये जीवन जगत असताना अजाणतेपणाने बरीचशी पापं घडलेली असतात. जाणून बुजून माणसं पापं करत नाहीत, पण जरी केली ते पापं तर जळतात. पण अजाणतेपणाने जी पापं घडली त्या पापाचं निरसन कशाने होतं? तर कीर्तनात बसल्यानंतर वाजवलेली टाळी आणि त्या टाळीच्या माध्यमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनीच्या नादातून त्या पापाचं क्षालन होतं. आणि असं म्हटल्यानंतर एकाला प्रश्न असाच पडला, महाराज टाळी वाजवल्यानंतर पापाचं क्षालन होतं, पाप निघून जातात, गप्प बसावा का नाही? पाप निघून जातात खरे, पण पाप जातात कुठं? आता म्हटलं बरोबर उत्तर दिलंच पाहिजे बाबा, नाही का? आता पाप निघून जातात पण जातात कुठं? बरं जातात कुठे? त्याला म्हटलं बाळा तुझा प्रश्न बरोबर आहे, पाप निघून जातं पण जातं कुठं? तर त्याला सांगितलं कीर्तनात आलेलं आहे, कीर्तनात बसलेलं आहे, सुंदर असं भजन चालू आहे, विठ्ठल विठ्ठल भजन चालू आहे, टाळी वाजवतायत, मुखाने नामस्मरण घेत आहेत, पाप निघून जातं पण पाप जातं कुठं? तर कीर्तनात बसून एवढं नामचिंतन चालू असताना सुद्धा जे टाळी वाजवत नाहीत त्यांच्या ते मस्तकावर जाऊन बसतं. म्हणून दुसऱ्याच्या पापाचे भागीदार होण्यापेक्षा आपलंच पाप काही कमी आहे का? दुसऱ्याचा अजून मस्तकावर घेण्यासाठी. म्हणून जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन असं होईल तेव्हा तेव्हा मुखाने नाम, हाताने टाळी. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे, ज्यांच्या आयोजनातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत, श्रीकृष्ण भजनी मंडळ, आमचे आदरणीय ठाकूर तात्या आलेले आहेत. तात्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. कारण आमची कोणत्याच प्रकारची योग्यता नव्हती, तेव्हापासून आम्हाला त्यांनी पाहिलेलं आहे. धोतर घालता येत नव्हतं, टोपी व्यवस्थित नव्हती, गंध लावता येत नव्हता, तेव्हापासून त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, आणि तीच काहीतरी त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा, माऊलींचा आशीर्वाद, आणि आज त्यांच्याच पुढे उभा राहून कीर्तन करायला मिळते. तदनंतर आमचे सत्यवान महाराज वाळुंज महाराजांचा निस्वार्थ भाव आणि त्या भावाच्या पोटी इथपर्यंत येण्याची सेवा आहे. सुंदर असं व्यक्तिमत्व आहे, परमार्थिक जीवन आहे, आणि इतकं परमार्थिक जीवन आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आहे. कशामुळे म्हणाल तर ज्ञानेश्वरी, व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी जवळपास महाराष्ट्रभर महाराजांनी पोहोचली. मग महाराष्ट्राचा पहिला उपक्रम ज्ञानेश्वरी पाठवण्याचा महाराजांचा, तदनंतर मग बऱ्याच जणांनी चालू केल्या. महाराजांचा पहिला उपक्रम, तदनंतर आदरणीय बाबा या ठिकाणी आहेत, रोज मृदंगाची सेवा हरिपाठाला देत होते. आदरणीय आमचे सर्व संस्थेतील विद्यार्थी मंडळी आहेत, विनेकरी आहेत, आणि इकडे आमचे गायनाचार्य श्री हरिभक्त पारायण कीर्तनकार हनुमंत महाराज, तेही या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आदरणीय महाराज आहेत. सर्व पंच कमिटी आहेत, माता माऊल्या आहेत. सर्वांना एकच विनंती आहे, कीर्तन अगदी तासाभरामध्ये आपण आटोपणार आहोत. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचे. आजचं कीर्तन बघा, हिंदू सनातन धर्मामध्ये आपण जर विचार केला तर 4 प्रकारची देवता आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे मर्त्य देव, दुसरी आहे अधिष्ठातृ देव, तिसरे आहे नैमित्तिक देव, आणि चौथे आहेत नित्य देव. काय काय लक्ष द्या. पहिले आहेत मर्त्य देव. तुम्ही म्हणाल महाराज देव मरतो? हो, देव मरतो. कोणता देव मरतो? तर त्याचे नाव आहेत इंद्र. इंद्रदेव मरतो. इंद्र होण्यासाठी काय करावं लागतं? 100 वर्ष त्या ठिकाणी यज्ञ करावा लागतो. मग कुठं त्याला इंद्रपद प्राप्त होतं. मग इंद्र होण्यासाठी 100 वर्षाचं यज्ञ करावं लागतं, आणि मग पुण्य संपलं, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं का पुन्हा मरावं लागतं. म्हणजे इंद्र हा मरणारा देव आहे. पुढे सांगतात ब्रह्मदेव, थोरी वेचे मान पाहे पा,
जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. बरोबर आहे. आपण धान्य कशाने मोजतो? पायली माहितीये, आदोली, मापट, चिपट, चिटव असे जे असतात का नाही, त्या मापट्यामध्ये आपण चिटव्यामध्ये शेर म्हणतात त्याला, त्या शेरावरती आपण काय करतो? शिग लावतो. बरोबर आहे. त्या शिग लावल्यानंतर त्या शिगेवरती एक गहू असतो, तो खूप उड्या मारत असतो. तो म्हणतो मी आज कुठे? शिगेवर आहे, शिगेवर आहे. तसं ब्रह्मदेवाला वाटतं मी कोण आहे? शिगेवर आहे. पण काय, तो जर माप जर पालटा झाला तर सगळ्यात बुडाला कोण जाणार आहे? वरचा गहू. म्हणजे काय, तर ब्रह्मदेव सुद्धा मरणार आहे. थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा आणि तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. मरणारा देव आहे, देवाला सुद्धा मरावं लागतं. येत नाही उरो आले अवतार आणि येरती पामर जीव किती. हा मरणारा देव आहे. पुढे सांगितलं अधिष्ठातृदेव. अधिष्ठातृदेव काय, तर अधिष्ठातृ देवतामध्ये येतं बघा, आपण सत्यनारायणाची पूजा करतो. सर्व जाणकार मंडळी हे सत्यनारायणाची पूजा करत असताना आपण काय करतो? गणेश म्हणून कुणाचे पूजन करतो? सुपारीचं. बरोबर आहे. हळदी कुंकू व्हायचं कुणाला? सुपारीला. म्हणायचं काय? गणेशाचं पूजन. पाणी व्हायचं, अक्षरा व्हायच्या, नैवेद्य व्हायचा. सगळी पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर काही वयस्कर मंडळी बसली होती आणि वयस्कर मंडळी बसला, कार्यक्रम आटोला, जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर त्यांना होती तलप पान खाण्याची. पान आहे, कात आहे, चुना आहे, पण सुपारी नाही. आणि सुपारी नाही, इकडे तिकडे पाहू लागले. 6 वर्षाचं बाळ पळत आलं. म्हणले बाबा सुपारी इथे नाही पण चौरंगावर आहे. चौरंगावर आहे म्हटल्यानंतर ते म्हटले आण सुपारी. आता चौरंगावर काय होता? सुपारी होती कधी? कोण होता? गणपती होता. उचलली सुपारी, उचलली. आता सुपारी त्या चौरंगावर उचलली. आता गणपती राहिला का? आता कोण झाली? सुपारी. आणि अशी सुपारी आडकी त्यात टाकल्यावर तर विचारूच नका. पार तिचा भोगा आणि मग ती पानाला लावली, खाऊन टाकली. म्हणजे हे अधिष्ठातृ देवत्व आहे. अधिष्ठान आहे तोपर्यंतच देवत्व आहे. अधिष्ठान संपलं का देवत्व संपलं. तसं आपल्यालाही बऱ्याचदा काही ठिकाणी आपल्याला देवत्व दिलं जातं. बरोबर आहे. आता आम्हाला अनुभव नाही त्यातला, पण तुम्हाला अनुभव आहे. काय दिलं जातं? देवत्व दिलं जातं. कधी? ज्या दिवशी आपल्याला हळद लागती आणि जोपर्यंत हळद उतरत नाही तोपर्यंत आपण कोण असतो? नवरदेव. आणि असा नवरदेव, हळदीनं पिवळा झालेला नवरदेव जर मारुतीच्या मंदिरामध्ये बुटा सकट गेला तर कोण काही म्हणल का? कोणीच काय म्हणत नाही. का? तो देव आहे, तो नवरदेव आहे. असा नवरदेव जर मारुतीच्या देवळात बुटा सकट गेला तरी कोणी काही म्हणत नाही. आणि तोच नवरदेव हळद उतरल्यानंतर 8 दिवसाने बुटा सकट मारुतीच्या देवळात जाऊ द्या, त्याच बुटानं पूजा करून घराकडे पाठवतील. कशाचा परिणाम आहे? हे अधिष्ठातृ देव आहे. जोपर्यंत अंगाला हळद तोपर्यंत तुम्ही नवरदेव. अंगाची हळद उतरली, देवत्व संपलं. हे अधिष्ठातृ देव आहे. आणि पुढचं देवत्व सांगतात नैमित्तिक देव. नैमित्तिक देवामध्ये शास्त्राला विचारलं, शास्त्र सांगतात मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. शास्त्र सांगतात नैमित्तिक देवामध्ये फक्त आई वडील यासारखं मोठं दैवत नाही. म्हणून आई वडिला इतकं थोर दैवतच नाही. ते नैमित्तिक देवतेमध्ये त्यांचा प्रकार येतो. ज्ञानोबाराय म्हणतात सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करीती पारणे आणि माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडील ज्या दिवसाला जातात त्या दिवसाचा सोहळा जो जीवनामध्ये साजरा करतो तोच खरा नैमित्त आहे, किंवा तोच खरा आई वडिलांचा देवत्वाचा काय आहे? साक्षात्कार आहे. म्हणून बघा 33 कोटी देवाची पूजा करण्यापेक्षा, गणेशाच्या मंदिरामध्ये रोज जाण्यापेक्षा, पांडुरंगाच्या दर्शनाला रोज जाण्यापेक्षा घरात असलेल्या माता पित्यांची सेवा करा. पांडुरंग असेल, श्री गणेश परमात्मा असतील, चालून तुमच्या घरात आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मातृदेव भव आणि पितृदेव भव, आचार्य देव भव ही नैमित्तिक देवता आहेत. बघा काय करा? आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करा. कशी करा? आई वडिलांची सेवा केली म्हणूनच काय झालं? पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहून झाला येता. कशासाठी आला तो? तर पुंडलिक रायासाठी. आणि पुंडलिकाने काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली होती. तुका म्हणे माये बापे अवघे देवाची स्वरूपे. आई वडील यांच्यासारखं दैवत जगात नाही म्हणजे नैमित्तिक देवतामध्ये येतात. म्हणून आई वडिलांची त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. कशी सेवा केली पाहिजे? सकाळी कामं सगळ्यांना आहेत, काम नाही असा व्यक्ती नाही, रिकामं कुणीच नाही. पण घरातून बाहेर जात असताना आपल्या घरामध्ये वयस्कर आई वडील असतात. जाताना फक्त सकाळी 5 मिनिटं काढायचे आणि सायंकाळी 5 मिनिटं काढायचे. 2.5 मिनिटं वडिलापाशी जायचं. काय बाबा बरे आहेत का? गुडघे
औषध आहेत का, संपले, आणून देऊ, झालं, बाकी काही बोलू नका. आई पशी जायचं, आई दिसते ना डोळ्याला, ड्रॉप संपलाय का, आणून देऊ, झालं, काही बोलू नका, निघून जा कामावरती. काम झालं, परत आले, परत आल्यानंतर आपण आपल्या मुलांना काय आणतो, येते वेळेस खायला मिठाई आणतो, बरोबर आहे. मिठाई आणल्यानंतर 1 किलो मिठाई तुम्ही आणलेली आहे, त्या 1 किलो मिठाई मधले 100 ग्रॅम फक्त बाजूला काढायची, 50 ग्रॅम आईच्या हातात द्यायची आणि 50 ग्रॅम वडिलांच्या हातात द्यायची. आणि देत असताना एवढंच म्हणायचं, पोरांसाठी आणलं होतं, तुम्हाला पण दिलंय, खा. तुम्ही विचार करा, आई वडिलांच्या हातामध्ये तुम्ही 50-50 ग्रॅम मिठाई दिली, ते खाणार नाहीत, ते काय करतील, तसंच उशी खाली म्हणा, कपाटाखाली कुठेतरी देवघरात लपून ठेवतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपलंच बाळ त्यांच्यापाशी जर खेळत गेलं तर ते कधी, धर, तुझ्या बापाने आणलं होतं, खा. म्हणजे एवढं जमलं तर करा बघा. आपण आपल्या पत्नीसाठी 10,000 रुपयाची साडी अवश्य आणलं पाहिजे. तिनं नाव बदललंय, घर सोडलंय, आई वडील सोडले आणि आपल्यासाठी नांदायला आली, त्या पत्नीला 10,000ची साडी नक्की आणा. पण पत्नीला 10,000ची साडी आणत असताना आईचं 500 रुपयाचं पातळ कधी विसरू नका. आईला 500 रुपयाचं पातळ आणा. 10,000ची साडी आणली तरी पत्नी तुमच्या 10 चुका काढेल. रंगच बरोबर नाही, हिला काटच नाही, याच्यामध्ये ब्लाऊज पीसच नाही, तुम्हाला तर काही अक्कलच नाही. 10 चुका काढून पत्नी मोकळी होते, तशी 500 रुपयाची साडी तुम्ही आईला आणा. ती आई साडी घालेल आणि अशा गणेशाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम कीर्तनाला येईल आणि बसल्या बसल्या समवयस्क म्हाताऱ्यांना म्हणेल, बघ माझ्या पोराने आणली, 500 रुपयाची आहे, कशी नक्षीदार आहे, कशी टुंडर माझी साडी आहे. म्हणून आईला एवढा आनंद देता आला तर बघा. मुलांना 10,000चे कपडे अवश्य आणा, पण 500 रुपयाचा सदरा आणि 500 रुपयाचा पायजामा आपल्या बाप्पाला आणताना विसरू नका. कारण तोच बाप 500 रुपयाचा सदरा अशा कार्यक्रमामध्ये बसेल आणि मोठ्या थाटाने सांगेल, उगं नसतंय, माझ्या पोरानं आणले. म्हणजे ही कोणती देवता आहे, तर नैमित्तिक देवता आहे. म्हणून जगातला असा कोणताच देव नाही की जो आई वडिलांची बरोबरी करू शकेल. पण आई वडील असे देवता आहेत, कोणत्याच देवाला जाण्याची गरज नाही. फक्त रोज उठल्यानंतर माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कोणत्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही, फक्त आई वडिलांची सेवा करा. त्याच्यासारखं जगात दुसरं कोणतं देवत्व नाही. आपलं काय झालंय, आई वडिला द्यायचं बाहेर टाकून हान त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत निघायचं. काशी केली, मथुरा केली, द्वारका केली, काही जरी केलं आणि घरी जर आई वडील त्या ठिकाणी उपवासी असतील तर आपल्या इतका मूर्ख आपणच आणि आपल्या इतका सोंगाट्या आपणच. म्हणून आई वडिलांना इतकं श्रेष्ठ दैवत्व कोणतं नाही, म्हणून त्यांना नैमित्तिक देवतेमध्ये शास्त्राने प्रथम क्रमांक मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. आई वडिलांसारखं देवत्व कोणत्याच देवाचं नाव पहिलं घेतलं नाही, पहिलं घेतलं मातृ आणि दुसरं घेतलं पितृ. म्हणून आई वडिलांसारखं श्रेष्ठ दैवत नाही. आणि तिसरं दैवत असेल तर आपले आचार्य, आपले गुरु, आणि गुरु सारखा तिसरा देव नाही. म्हणून मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव ही नैमित्तिक देवता आहे. पहिलं सांगितलं मर्त्य देव, दुसरं सांगितलं अधिष्ठातृ देव आणि तिसरं सांगितली नैमित्तिक देवता. आणि 4 क्रमांकाची जी देवता आहे त्याला देव पंचायतन म्हणतात, बरोबर आहे. देव पंचायतन म्हणतात. त्या देव पंचायतनामध्ये 5 देवतांचा नंबर येतो. पहिला आहे, ज्यांचा पहिला नंबर आला, पहिले देवता आहेत, त्याच बाबाचा आजचा जन्मोत्सव आहे. 5 देव पंचायतनामध्ये पहिला नंबर कुणाचा आहे, तर श्री गणेश परमात्म्याचा आहे. श्री गणेश परमात्मा देव पंचायतनामधले 5च देव मुख्य का म्हटले, तर 5 देवांचं कसं आहे, ते अनादी आहेत, नित्य आहेत, त्यांना जन्म नाही, त्यांना मृत्यू नाही, अविनाशी असणारे, सच्चिदानंद घन असणारे परमात्मा आहेत. ते म्हणजे फक्त आणि फक्त 5 देव आहेत. त्याच्यामधला पहिला आहे श्री गणेश. गणपती बाप्पा कसे आहेत, अनादी आहेत. इतके अनादी आहेत, इतके अनादी आहेत, मायबापाचं लग्न, भगवान शंकरांनी पार्वतीचं लग्न आणि त्यांच्या लग्नामध्ये पूजा चालू आहे मुलाची, गणपतीची पूजा चालू आहे. म्हणजे विचार करा, आई वडिलांच्या लग्नामध्ये मुलांची पूजा, म्हणजे भगवान परमात्मा किती श्रेष्ठ असेल किंवा किती अनादी असतील. पुढे सांगितलं सूर्यनारायण. सूर्यनारायण आपण पाहतोय, रोज पाहतोय. असा एक दिवस नाही की सूर्यनारायण आले नाहीत. आणि ज्या दिवशी सूर्यनारायण येणार नाहीत त्या दिवशी सृष्टी राहणार. म्हणजे ही अनादी देवता आहे. सूर्यनारायण अनादी देवता आहे. आणि पुढे सांगतात जगदंबा देवी माया ही सुद्धा अनादी आहे. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं, थाप दे चला, अनादि निर्गुण प्रगट भक्ता जागी तू पावती निर्वाण
आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा नाथ महाराज म्हणतात अनादी आहे. कशी अनादी निर्गुण अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाते पोत ज्ञानाचा पाजळ त्याने उदो उदो भक्त नाचते गोंधळा येई ओ जगदंबे अशी अनादी देवी आहे. देवीलाही त्या ठिकाणी मरण नाही, जन्म नाही, उपजन नाही आणि मरण नाही, जन्म नाही आणि अंत नाही अशी अनादी देवत्व म्हणजे त्या ठिकाणी देवी आहे. गणेश परमात्मा आहे, सूर्यनारायण आहेत आणि देवी आहे आणि चौथे आहेत त्याच्यामध्ये श्री विष्णू परमात्मा हे कसे आहेत? अनादी आहेत. जेव्हा कोठेची नव्हते काही अवघे शून्यची होते पाही तेव्हा सुद्धा तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि असा असणारा परमात्मा तोही अनादी आहे आणि सगळ्यात शेवटचा भगवान शंकर तोही अनादी आहे. तो पण असणारा त्या ठिकाणी अनादी आहे. अशी 5 देवता अनादी सांगितलेल्या आहेत.